नक्कीच ही दोन्ही सगळे स्पर्धा झालेल्या आहेत. ते कारण भरपूर ठिकाणी स्पर्धा होतात. जे मालिक दाखल संघाने मुसार साठे उडी संघाला पराभव केलं होतं आणि विजेता गोष्टीचा ठरला होता. जे मालिक दाखल संघ या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा फाईट पाहायला भेटतोय. मुसार साठे उडी संघ विरुद्ध जे मालिक दाखल संघ आपल्याकडे सगळ्यात दोन्ही मैदान आता शुभम आणि शिवम आणि मग त्याचा फार पडली शतक घेऊन प्रगती पथकावरती बदल साधेमधून स्वयंभू नागेश्वराचे सगळे स्वयंसेवक जरा बाउंड्री लाईन वरती जायचं. अमर जाधव सगळ्यांनी थोडस पुढे जायचंय. थोडस सहकार्य करा आपल्याला. बॅक साईडला कोण आहेत का? अमर जाधव जरा थोडस बाउंड्री लाईन वरती पूर्ण राऊंड मारून घ्या. कोणत्याही गुन्ह्यामध्ये उभे करा बघा. हॅलो. मुसार चांदेवाडी संघाचा एक 12 खेळाडू आणि जयमालिक दाबले संघाचा एक 12 खेळाडू प्लीज त्या कॉम्प्युटर बॉक्स वरती पाठवायचा आपण. कसे चालते 12 खेळाडू पाठवायचा कॉम्प्युटर बॉक्स वरती. तर सलगडच्या जोडी मैदान आहात का? शिवम आणि शुभम पहिल्याच प्रकल्प पहिलाच गोलंदाजी घेऊन बदल साथ दे. सुंदर शॉट पाहायला भेटतोय. एकच्या दिशेने गेलेले चेंडू बघा किती धाव भेटतात. दोन धाव पूर्ण केला खरोखर. त्याच पहिलाच चौकार भेटतोय झोपली पांडल संघाला. अमर जाधव जरा विकेट किपरच्या पाठीमागे आपला एक संशय पाठवायचा तिकडे. विकेट किपरच्या पाठीमागे जरा वारंवार आम्ही पुकार देतो तुम्ही हाला त्या जागेवरून. पंच घोड घोषित करते एक अवध धाव भेटते ताब्यात संघाला एक सर चेंडू बदल गेलं. एक अवध धाव भेटताना एका 5 सकाळचे धाव संख्या झाले आता परत स्केट पाडावरती 5 वरती तर एक आपल्याला सोपळा शॉट पाहायला भेटला शिवमच्या बॅट मधून. नक्कीच भुसार कातेपुढे सकाळ समोर 18 चेंडूचा गेम शिल्लक असताना नक्कीच 40 त्या 45 धावा नगर विभाग गरजेचं आहे. तर मोठा संघ त्या ठिकाणी लेगच्या डिफेन्स चेंडू थोडं आपल्याला आपल्याला पाहायला येतोय. सदस्य
नक्कीच मात्र पदकच्या गोलंदाजीचा पहिला धक्का भेटला तर म्हणजे शिवम तर बाद होतोय. त्यानंतर शिवमच्या जागेमध्ये आलं तर मात्र सिद्धेश आलाय. नक्कीच चांगला गुड थ्रू आपला पाहायला भेटला अक्षय साते यांच्याकडून. नक्कीच भोसाड साते उडे सगळं समोर एकूण 40 का 42 का 45 धावा जर उभारल्या तर नक्कीच एक आपल्याला अटीतटीचा संघ पण एक झुंज पण पाहायला भेटणार आहे. ते म्हणजे एका बाजूला भोसाड साते उडे संघ विरुद्ध जे मालिक सामना संघ म्हणजे एका बाजूला संघ असेल शिवम कदमचा संघ असेल आणि एका बाजूला संघ असेल ते म्हणजे रुपेश सातेचा संघ. हाही मात्र युद्धात चेंडू खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. सकाळचे धाव संख्या झाले आता परत जे मालिक धाब्यात संघाची 6 वरती. पुन्हा ह्या कंडिशनने कडे चेंडू खरोखर सुंदर शक्य असेल. पंच पंच घोषित करतात 4 वेळा 4 वेळा दणदणीत 4 वेळा कमांड विजय. ते 10 वरती नक्कीच आता पुन्हा पुन्हा एकदा सज्ज झाला पद्धत साधे. हा मात्र सुंदर षटका असेल. तो गया क्षेत्र नाना चांगला असेल. बरोबर किती धाव येतात एक धाव खरोखर पण तिकडे चांगले क्षेत्रक्षक पाहायला भेटते नाना चांदे यांच्याकडून. खरोखर खास नवीन मुंबई याच्या नवीन मुंबईतून आपल्याला क्षेत्रक्षक पाहायला भेटतोय नाना चांदे यांच्याकडून. पुन्हा एकदा मदन तो शुभम आहे मात्र लेगच्या दिशेने कडला चेंडू त्या ठिकाणी खरोखर गुड थ्रो एकूण त्याच्या धावा धावा जागायच्या 3 धावा. नक्कीच खरोखर सुंदर क्षेत्रक्षक पाहायला भेटलं होतं. तर म्हणजे गणेश सुतार यांच्याकडून एक वर सकाळचे धावसंख्या झाले जे मालिक दाखल सगळ्याची 14 वरती. आता मात्र गोलंदाजी घेऊन आला प्रगतीमध्ये दुसरा शतक घेऊन आला तर म्हणजे अक्षय चाते पडत आता मात्र स्ट्राईकला असेल फलंदाज शुभम स्ट्राईकला असेल तर फलंदाज सिद्धेश. नक्कीच एक आपल्याला नक्कीच फाईट पाहायला भेटणार आहे. दुसरं अतिशय नामवंत खेळाडू म्हणजे विपक्ष एक ही लढत कमी की जितेवर खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपल्याला सुरुवात पहिला चेंडू फेकला जातोय अक्षय ह्यांचा सामन्याला सुरुवात कराल शुभम शुभम आणि मात्र दुसरा धक्का भेटतोय जे मालिक दाखल सगळ्याला शुभमला सुद्धा मार्गस्थ यष्ट मार्गस्थ तुरंत पाहायला भेटतोय जे मालिक दाखल सगळ्याला दुसरा धक्का. सामना पाहायला मिळतो आपल्याला कारण की मदन चांदे अक्षय चांदे असे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान सुद्धा चेंडू आणि जबरदस्त कट बॅट चिकन घेऊन बॅक साईडला गेला चेंडू मला वाटतं हा जवळ जवळ हा चौकार आहे. या चौकारावर धावसंख्या होती ती 18. बॅक साईडला आमचे स्वयंसेवक यश चव्हाण आणि विकास चव्हाण यांचे सुपुत्र बॅक साईडला कार्यरत आहेत. गेले 2 दिवस खास गावावरून आपल्या या टुर्नामेंटसाठी इथं काही स्वयंसेवक आमचे आलेले आहेत. त्याच्यामध्ये यश चव्हाण प्रमोद उतेकर कारण की आमच्या या गावचे सुपुत्र आहेत विकास चव्हाण खरोखर त्यांचे आमचे वेळ आठवण येते. कारण पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्णय चेंडू जबरदस्त चेंडू विकास मला वाटतं अक्षय चांद यांच्याकडे पाहायला मिळते. मी नक्कीच आठवण काढून आमचे गावचे सुपुत्र विकास चव्हाण क्रिकेट म्हटलं की एक वेळ असायचं. क्रिकेट म्हटलं की एक
जल्लोष असायचा. कुठेही असू द्या, विकास चव्हाण आणि अजय जाधव हे गावातले 11 खेळाडू जमा करून कुठेही कानाकोपऱ्यात टुर्नामेंट असू द्या, 15 कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. जबरदस्त असा काम केलेला आणि तो 5 गेला चेंडू एकदा सुद्धा पूर्ण करतील मला वाटतं तेवढं. आणि पुन्हा एकदा हा चौकार असेल, वन बाउन्स डीजे. या 4 धावेत होते ते 22. खरोखर जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळतोय, कारण की दोनही फलंदाज आणि मोठे भलांडे संघ आहेत. मुसार चांदेवाडी मला वाटतं त्यांचे मी आवर्जून दरवेळेला आवर्जून कौतुक करतो, कारण की त्यांच्या मंडळामध्ये अशा फक्त ट्रॅक आणि ट्रॅकच पाहायला मिळतात. कारण की ते मला वाटतं हा गाग होता का नाही, जबरदस्त किपिंग. आणि हा तिसरा आग्रह बसतो इथं जय मालिक धामणर संघाला. आणि आता नवीन फलंदाज जातात जय मालिक धामणर संघाकडनं प्रशांत. मगाशी मी आठवण काढली होती विकास चव्हाण, आणि त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र पोलीस मध्ये कार्यरत होते आमचे सत्यवान दगडू होतेकर. सत्यवान दगडू होतेकर, कारण की हे आमच्या क्रिकेटचे एक एक क्रिकेट म्हटलं की एक वेगळी दिशा आणि आमचं प्रेरणा काल म्हणावं लागेल, कारण की वारंवार त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असायचं. पुन्हा एकदा दिवस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तेवढाच छोटासा फिल्डर आहे. हो जबरदस्त फिल्डिंग. वाव खूप छान. विसर चांदिवलीमध्ये हे एक आपल्याला एक नवीन आपल्याला पाहायला मिळतात. दरवेळेला एखादा खेळाडू त्यांच्यामधून एक तयार होत असतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मला वाटतं एक छोटासा खेळाडू आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय. रुपेश चांदे यांचे सुपुत्र आहेत. बघा मार्गदर्शन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत, म्हणून नक्कीच मला वाटतं येत्या काळामध्ये एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि रुपेश चांदे यांचे सुपुत्र तिथे उभे आहेत. वारंवार क्रिकेटची आवड, त्याचप्रमाणे आम्ही म्हटलं होतं मगाशी विकास चव्हाण आणि सत्यवान दगडू होतेकर या टुर्नामेंटच्या माध्यमातून श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ यांच्याकडून आम्हा सगळ्याकडून या दोन्ही दिग्गज खेळाडूंना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की आठवण काढावीच लागेल, सत्यवान होतेकर म्हणजे आमच्या पाठीशी उभं असणारं एक खंबीर नेतृत्व होतं, आणि विकास चव्हाण म्हणजे आमच्या मंडळाचा एक आधारस्तंभ, मंडळाचा एक कला होता. कारण की वारंवार क्रिकेट म्हटलं की तिथं विकास आणि टुर्नामेंट म्हटलं की सत्यवान होतेकर हे समीकरण असायचं. खरोखरच या दोन्ही खेळाडूंना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. दरम्यान पुढचा चेंडू नाना. नाना हो 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 जबरदस्त मार्कर मारलेला चेंडू आणि लेग बाईकच्या मला वाटतं स्वरूपामध्ये एक धाव असेल. पंचांचा इशारा येतोय. यानंतरचा होणारा सामना कालिका माता उपालेवाडी आणि राधाकृष्ण धामणर वडिलांचा माळ या दोन्ही संघाच्या संगणकाने व्यासपीठाकडे यायचंय. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचाय. चालू तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. नाना नाना गोलंदाजीवरती. नाना हे एक मोठं समीकरण आहे, कारण की नाना म्हटलं की प्रत्येक टुर्नामेंट मला वाटतं प्रत्येक टुर्नामेंटला नाना आवर्जून उपस्थित असतो मुसार चांदेवाडी संघाकडून. हो हो जबरदस्त. आणि पंचांचा अवांतर संख्येचा इशारा वाईड. धन्यवाद पंच. या धावसंख्या होते 25. कोकण कन्या एक्सप्रेस नाना नक्कीच सर जर पडायला गेलं तर त्याला थोडीशी इंजुरी होती. हाताला मगाशी, आणि बोट सुजलेला असताना सुद्धा बॉलिंग करतात. पुन्हा एकदा स्विंग गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. ओहो खतरनाक. मुसळ चांदेवाडी संघाला एक चांगलं नेतृत्व, आणि मगाशीच मी म्हटलं रुपेश चांदे त्यांचे सुपुत्र मैदानावरती दिसत आहेत, कारण की वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत. स्वतः कोच असतील त्यांचे, आणि एक अष्टफैलक खेळाडू काही येत्या वर्षातच आपल्याला या 15 गावामध्ये दिसेल रुपेश चांदे यांचे सुपुत्र.
दरम्यान पुढचा चेंडू नानाचा. नाना, पाहूया काय करतात नाना आपल्या संघासाठी. थोडासा रनअप असतो, पण गोलंदाजी सिंगाचा पुन्हा एकदा दिवस मारण्याचा प्रयत्न आणि हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मिस झालाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 26. आम्हाला सहज कॉमेंटेटर म्हणून आमच्या इथं उपस्थित आहेत प्रवीण बेलेकर सर. बेलेकर सर, तुम्ही या 15 गावचं क्रिकेट पाहता, या दोन्ही संघांबद्दल काय बोलाल तुम्ही? कारण की कुसार चांदेवाडी आणि दामणन या दोन्ही संघांबद्दल काय सांगाल? दोन शब्द आपले व्यक्त करा. तर नक्कीच सर बघायला थोडे सकत ते चांगलं संघ आहे म्हणजे जिथेवर आपल्या पत्रकार विभागामध्ये एक दोन संघ म्हणजे जिथेवर खेळाडू आहेत, म्हणजे जिथं दोन धावा असतील तिथे एक धाव देण्याची क्षमता ह्या दोन्ही संघाकडे आहे. नक्कीच एक दुसरा साधेमध्ये संघासोबत तर जे पण एक धाब्यात संघ आहे तर नक्कीच 35 भाग उभारल्या तर नक्कीच एक आपल्याला जसं पुढे लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. नक्कीच आपल्याला बोलत जातात जे पण धाब्यात सगळ्याकडे पण आहे. नक्कीच पुन्हा एकदा असं आपल्याला सुरुवात करतात दादा सातव्या पटून पुन्हा एकदा शॉट पाहायला भेटतं बघा किती धावा भेटतात. आणि इथं एवढ्या सगळं बाद होतं. सगळ्याची धावसंख्या 1:28. बॅटरी पहिलं किवन कमांडूचे धावसंख्या झाली 28. धावसंख्या 28. धावसंख्या 28. मला वाटतं एक धाव. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या होते 29. आणि आवर्जून आम्हाला सांगावं सांगावंसं वाटेल, आमचे संघाचे स्वयंसेवक आणि विकी भाऊ हे खास पुण्यावरून इथपर्यंत 3 दिवसासाठी आलेत आणि वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या मनासाठी वेळ दिलाय. आनंद उतेकर असतील, प्रमोद उतेकर असतील, खास गावावरून इथपर्यंत आलेत. त्याचप्रमाणे सकाळ सकाळ खेळपट्टीवरती जर आम्ही बघितलं दृश्य, तत्पूर्वी सांगू इच्छितो की सगळ्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की मित्रा जरा कॅमेरा फक्त आपल्याकडे फिरव, कारण की आम्हाला एक आवर्जून थोडस असू दे ना. आणि आमच्या या क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या या मंडळाकडून आमचे दोन दिग्गज खेळाडू होते, आमचे विकास चव्हाण आणि सत्यवान दगड उतेकर. यांच्या स्वर्गीय विकास चव्हाण आणि सत्यवान दगड उतेकर यांना खरोखर भावपूर्ण श्रद्धांजली मंडळाकडून आम्ही अर्पित करतोय. वारंवार त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद आमच्याकडे सदैव असावेत असं आम्हाला वाटतं. कारण की विकास चव्हाण म्हटलं की आम्हाला आठवण येते, थोडस भाऊक व्हायला पण वाटतं आम्हाला. आणि वारंवार आम्ही त्यांची आठवण काढतो. मंडळ चालवताना स्वयंसेवक जरा बाउंड्री लाईन मध्ये जायचंय. तत्पूर्वी आमच्या या मंडळासाठी जे मैदान उपलब्ध करून दिलंय तेही आमचे भगवान दादा पाटील, त्यांचंही खरोखर मनापासून आभार. कारण की एवढं मोठं मैदान आम्हाला 3 दिवस उपलब्ध करून दिलंय, विना मोबदला मैदान दिलेलं आहे. कृपया टॉस उडून घ्या. टॉस उडून घ्या. पुढचे संघ हे नाव दामनंद वगैरेचा माळ, कालिका माता उपालवाडी आणि दामनंद वगैरेचा माळ.
दोन्ही संघ मालक दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. उपालेवाले आणि दामनन वगळाचा माल दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस का बॉसच्या इथे यायचंय. संघाचा कर्णधार यांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. नक्कीच ह्या तर आपलं फाईट पाहायला भेटणार आहे. खाली मात्र उपलवडे संघ विरुद्ध राधाकृष्ण वगळाचा बाल. दोन्ही संघ कर्णधाराच्या या कॉमेडी बॉक्सवरती यायचं आहे नाणेफेक कॉल उडवण्यासाठी. त्याला आपण मॅच कडे बोलवा. मॅच चालू असेल म्हणजे एका बाजूला भुसावळ जातो विडील संघ आणि मालिक धब्बे संघ चालेपाचे दोन्ही मैदानात प्रचारच झाले. भुसार साधे विडील संघाची मदत अक्षय तर नक्कीच भुसार साधे विडील संघाला 18 चेंडूमध्ये 30 धावाचा डोगर पार करायचा आहे. समोर साधे कर्णधार आपल्या कर्णधारला पाठवायचं आहे या ठिकाणी टॉस का बॉस साठी. आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. अजून बरेच सामने बाकी आहेत. जरा सहकार्य करा सर्वांनी. आणि आता मात्र पेंडल्याच्या प्रगतीमध्ये पेंडल्याच्या गोलंदाजी घेऊन आल्या तर सिद्धेश घेऊन आलाय. सलामीची जोडी एकदम पासूनच झाले. या ठिकाणी पोलीस कमांडो प्रथमेश उतेकर यांना विनंती करतो की त्यांनी टॉस उडवायचा या ठिकाणी यायचंय. सलामीची जोडी मैदानात मदत आणि अक्षय स्ट्राईकला अक्षय धावफेकला मदत आणि मात्र बोर्ड आला सिद्धेश आणि मात्र क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना दिसतं आपल्याला सिद्धेश बिघडले पडून की जर सापडत नक्कीच जर घोड धुवायचं असेल तर नक्कीच आपल्याला खास क्षेत्रक्षण हेड कोण टॉस जिंकलाय काय तुम्ही काय घेणार काय तर सांगणार. आता पूर्ण चेंडू फेकला गेला आपल्या दिशेने कडला चेंडू बघा किती धाव भेटतात. 2 धावा अनेक सुंदर राजक आपल्याला पाहायला भेटतं. त्या ठिकाणी चांगला क्षेत्रक्षण जे पहिले भाबर याच्याकडून पाहायला भेटतं. नक्कीच भुसार साधे सकाळ 18 चेंडूमध्ये 3 धावाचा डोकर पार करायचा आहे. मात्र क्षेत्रक्षण बदल करताना आपल्याला पाहायला भेटतं सिद्धेश मोडून नक्कीच आपल्याला एक लढत एक मध्ये पाहायला भेटणार आहे. त्यात जे भुसार साधे आणि जे मलिक धाब्बे संघ सगळ्याला सुरुवात करतोय सिद्धेश आणि अक्षय. रोज असा नक्कीच क्षेत्रफळ पाहायला वाटतं का अरे कसं बरोबर सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं करून पाहायला भेटतोय. 3 एक धाव वाचवली त्या कडून बरोबर सुंदर क्षेत्ररक्षण जे मलिक धाब्बे संघाकडून 3 धावांची सकाळची धावसक आले. भुसार साधे एवढी सकाळची 5 2 मिनिटं धावायचं आपण 5 नक्कीच अक्षयमध्ये ऑब्झर्वेशन कडला चेंडू होता आणि आज सीमारेषे पार गेल्या 4 धावा भेटल्यात. नक्कीच आमचे लव आणि सदस्य विटेकर म्हणून पाहायला भेटतात. हे नक्कीच चांगला गेम आपल्याला पाहायला भेटतोय. चौकार भेटला अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. त्या ठिकाणी चांगला लक्ष दिशाला कडला चेंडू बघा एकूण 4 धावा भेटतात. नक्कीच सीमारेषे पार कबड्डी
हा बघा सुंदर फटका असेल. खरोखर यश होता. यश. दिला बिरकून. त्या तिकडे चांगला शतशत पाहायला भेटतो शुभम यांच्याकडून. खरोखर एक दोन धावा भेटतात. दोन धावडे सकाळचे धावसंख्या झाले 17 वरती. एक वर समजा सकाळचे धावसंख्या 17. येणारे चेंडू 12 असतील आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 13 धावायची गरज. तर नक्कीच यानंतर एक आपल्याला फाईट पाहायला भेटणार आहे राधाकृष्ण बगडे प्रभाल संघ विरुद्ध पालिका माता विपालवडी संघ. तर राधाकृष्ण बगडे प्रभाल संघाने टॉस प्रथम फलंदाजी स्वीकारलं. तर नक्कीच यानंतर बाद झालं तर नक्कीच आपण दोन्ही खेळाडूने लगेच तयारीत राहायचं आपण. चला आता मात्र दुसरा गोलंदाजी वेळ आला तिथे सतीश पालाटे म्हणून. सतीश मांजरेकर ह्या दुसऱ्या षटकासाठी समालोचक करते. फिर एक बार मैं आपको मैदान की ओर ले चलता हूं. इस समय दूसरा ओवर प्रगति पर है. दूसरे ओवर की पहली गेंद और इस गेंद को उठा दिया है अक्षय. जहां बल्लेबाजी कर रहे हैं लॉन्ग ऑन सिफारिशों पर गेंद जा रही है. वह क्षेत्ररक्षक खड़े हैं. उन्होंने गेंद को अंदर ढकेला है मैदान पर. जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करके आसानी के साथ अंपायर का इशारा देखना है क्या आता है. यहाँ अंपायर ने इशारा किया. थर्ड अंपायर के यहाँ उन्होंने कह दिया है कि आप देख के बताइए क्या है. स्वयंसेवक भी वहां खड़े हैं. फिलहाल टीम का स्कोर है 3 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. 3 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है. सॉरी 1 ही रन मिला है. 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा. 1 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ पहुंचा. वाइड का इशारा अंपायर का. अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर 1 रनों के साथ बनता हुआ पहुंचा 19 पर. फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार है संतोष. गेंदबाजी करेंगे राउंड द विकेट. इस ओवर की अगली गेंद और इस गेंद को उठाकर खेलना चाहते थे. गेंद उनके साइड पर टकराई. वही रूल गई. जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करके 1 रन भागकर पूरा कर चुके हैं दोनों बल्लेबाज. लेग बाई के रूप में अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 20 पर. जीत के लिए बनाने हैं 30 रनों का लक्ष्य रखा है निर्धारित 3 ओवरों में यानी 18 गेंदों में 30 रन बनाने होंगे जीत के लिए मुसाल चांदेवाड़ी को. इस समय अक्षय स्ट्राइक एंड पर जबकि 9 स्ट्राइक एंड पर मदन चांदे. और ये गेंद काफी अच्छी गेंद थी और इस गेंद को उठाकर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. गेंद चली गई सीधी यष्टि रक्षक के दस्तानों में बगैर किसी रन के. जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर है. संतोष गेंदबाजी कर रहे हैं. जीत के लिए बनाने होंगे निर्धारित 3 ओवरों में 30 रनों का लक्ष्य रखा है. उसका पीछा करते हुए दूसरा ओवर प्रगति पर जय महालिंग की तरफ से गेंदबाजी का भार संभाले हुए है संतोष. अंपायर का इशारा डेड बॉल को आता हुआ. फिर एक बार बल्लेबाजी करने के लिए तैयार है अक्षय. दाहिना से बल्लेबाजी करते हुए जबकि नॉन स्ट्राइक एंड पर है मदन चांदे. ये दूसरा मुकाबला चलता हुआ और इस बार गेंद को उठा दिया है मुकुंद पालांडे. गेंद के नीचे उन्होंने क्षेत्ररक्षण में कैच लेने की कोशिश की जबकि पॉइंट पर खड़े थे.
जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते 1 रन को नहीं रोक पाएंगे। 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 21 पर, यानी अभी भी 9 रनों की जरूरत है जीत के लिए। स्ट्राइक पर फिलहाल मदन सांडे, मुकुंद इस्तेमाल पॉइंट पर खड़े हैं, जबकि उनको अभी फाइन लेग पर भेज दिया गया है। फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार है संतोष दाहिनाथ से, राउंड विकेट ईश्वर के अगली गेंद, इस गेंद को उठा दिया है। गेंद के नीचे क्षेत्ररक्षक आ रहे हैं, देखना है गेंद को कैच करने में नाकामयाब। जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते 2 रन भागकर पूरे कर चुके हैं। तीसरे रन के लिए भाग रहे हैं, जब तक थ्रो आए तीसरा भी रन आसानी के साथ दोनों बल्लेबाज पूरे कर चुके हैं। इस समय यह दूसरा और प्रगति पर है। 3 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 24 पर पहुंच चुका है। अभी भी 6 रन बनाने होंगे जीत के लिए, जबकि यह दूसरा और प्रगति पर है। पहले बल्लेबाजी करते हुए जय महालिंग, जिन्होंने 29 रन बनाए थे निर्धारित 3 ओवरों में, और उसका पीछा करते हुए मुसार चांदेवाड़ी अभी तक 24 रन बना चुके हैं। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद, राउंड होकर गेंदबाजी करते इस गेंद को उठा दिया है, लॉन्ग रन सिफारिश की तरफ गेंद जा रही है। गेंद के नीचे क्षेत्ररक्षक अंदर ढकेला है, देखना है जब तक गेंद को फील्ड करके उठाकर थ्रो करते 2 रन भागकर पूरे कर चुके हैं। वहां अंपायर का इशारा आ रहा है 6 रन का। चांदेवाड़ी जिन्होंने इस मैच में विजय हासिल करके अगले राउंड में प्रवेश किया है। इसके बाद जो मुकाबला खेला जाने वाला है राधा कृष्ण धामनन वगड़ा समार, इनके बीच अभी मुकाबला शुरू होने वाला है। टॉस हो चुका है, जबकि राधा कृष्ण वगड़ा समार धामनन उन्होंने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है, जबकि धामनन गुड़ाचाड़ उनको क्षेत्ररक्षण करने